परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची रक्षाबंधन या सणासंदर्भातील मुलाखत. आर चॅनेल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा या साऱ्यांवरती आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आता श्रावण महिना सुरू झाला की सण आणि उत्सवांची आपल्याकडं रांग असते आणि याच रांगेतला एक पवित्र सण म्हणजे नात्यांचा पवित्र उत्सव बहीण भावाच्या, तो म्हणजे रक्षाबंधन. तर ही नेमकी रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली, त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय होतं आणि आता तो रक्षाबंधनाचा सण कुठंपर्यंत कसा पोहोचलाय आणि आत्ता आपण त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, या साऱ्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये सनातन संस्थेचे माननीय अमोल कुलकर्णी सर इथं आलेले आहेत. आधी आपण सर तुमचं आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या या चॅनलच्या या मालिकेमध्ये. आणि आता आपण म्हटल्याप्रमाणे आपण रक्षाबंधनाच्या सणावरती आपण चर्चा करणार आहोत. तर आपण म्हणजे याची सुरुवातच कशी झाली असेल त्याचीच उत्सुकता प्रत्येक गोष्टीची असते. तर आम्हालाही तीच आहे की रक्षाबंधनाची नेमकी सुरुवात कधी झाली, कशी झाली? पुराणामध्ये या संदर्भात एक कथा आहे. आपल्या सगळ्यांमध्ये वामन अवतार झाला. भगवान श्री विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि त्या वामनाने बळीराजाला 3 पाया भूमी मागितली, त्रिपाद भूमी मागितली. बरोबर. बळीराजाने होकार दिल्यावर त्यांनी काय केलं श्री विष्णूने, तर एक पावलाने स्वर्ग व्यापला, 1 पावलाने पृथ्वी व्यापली आणि त्यांनी बळीला विचारलं की 3रं पाऊल कुठे ठेवू. बरोबर. आता बळीला ज्ञात होतच की हे तर श्री विष्णू आहेत आणि ह्यांच्यानी मला मिळणारच आहे, मोक्षच मिळणार आहे. त्यांनी सांगितलं माझ्या मस्तकावर ठेवा. आणि वामनाने काय केलं, 3रं पाऊल मस्तकावर ठेवलं आणि बळीराजाला पाताळात तिथे ढकलून दिला, त्याला पाताळाचं राज्य दिलं. आता हे झाल्यावरती बळीराजाची पण भक्ती होती, त्यावर श्री विष्णू प्रसन्न पण झाले आणि त्यांनी वर मागायला सांगितलं बळीराजाला. तर बळीराजाने सांगितलं की मला तुम्ही पाताळातलं राज्य देताय तर माझे राज्याचे द्वारपाल तुम्हीच व्हा, असं श्री विष्णूंना त्यांनी हे मागितलं, वर मागितलं. आता जर श्री विष्णू जर हे तयार झाले तर काय होईल, कारण आज ब्रह्मांडाची जी उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे देवतेचं कार्य आहे, ह्याच्यामध्ये उत्पत्तीचं कार्य ब्रह्मदेव करतात, स्थिती सांभाळणे ह्याचं कार्य श्री विष्णू करतात आणि लयाचं कार्य आहे, नाशाचं कार्य आहे, तर ते शिवतत्व करतात. तर मग ब्रह्मांडाची स्थिती काय होईल, तर ह्याने श्री लक्ष्मी देवी ही नारद मुनींकडे गेली आणि त्यांना सांगितलं की जर तिथंच राहिले तर वैकुंठाचं आणि ब्रह्मांडाचं काय होईल. तर नारद मुनींनी त्यावर त्यांना सांगितलं की तू एक रक्षासूत्र घे आणि ते रक्षासूत्र म्हणजे एक धागा घे आणि ते रक्षासूत्र तू बळीराजाला बांध. हा उपाय सांगितल्यावर ती बळीराजाकडे गेली आणि त्याला अत्यंत प्रेमाने त्याला रक्षासूत्र बांधलं. बळीराजा प्रसन्न झाला आणि त्याने सांगितलं की तू वर माग मला. तर तिने श्री विष्णूला परत मागून घेतलं. म्हणजे तेव्हापासून ना त्या याच्यापासून रक्षाबंधन जे आहे तर ते सुरुवात झाली. अजून एक यामध्ये कथा आहे की एकदा इंद्र आणि दैत्य दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. 12 वर्ष ते युद्ध चाललं. आता आपला 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस, साधारण 12 दिवस हे युद्ध चाललं आणि अगदी आता या युद्धामध्ये इंद्राला लक्षात आलं की आपला पराभव होणार. इंद्राणी म्हणजे त्याची पत्नी, तिला पण जाणवलं की आता हे पराभव होईल, करायचं काय. मग ती गेली बृहस्पती जे गुरु होते त्यांच्याकडे गेले, देवांचे गुरु. त्यांनी सांगितलं की तुझं जे पातिव्रत्य आहे त्या सगळ्या पातिव्रत्याचं स्मरण कर आणि एक धागा घे आणि तो इंद्राच्या मनगटावर बांध. इंद्राचं नक्कीच त्याचं रक्षण होईल. आणि तो तिने धागा इंद्राच्या मनगटावर बांधला आणि त्या युद्धामध्ये इंद्राचा विजय झाला. म्हणजे रक्षाबंधन जे आहे तर त्याची जी सुरुवात आहे ना, तर त्यासाठी हे जे संदर्भ आहेत की इथून एकूणच रक्षाबंधनाची सुरुवात झाली.
अच्छा. मग हे रक्षाबंधन नेमकं साजरं कसं केलं जातं, म्हणजे कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो? मुळात जर तुम्ही मागे सांगितलं की हा जो उत्सव आहे हा भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातलं जे अतूट प्रेम आहे, समर्पण आहे, त्याग आहे, त्या त्यागाचा, समर्पणाचा, एकामेकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा रक्षाबंधन हा एक उत्सव आहे. मग या दिवशी काय होतं की भाऊ जो आहे तर तो बहिणीकडे जातो, त्यानंतर बहीण भावाला ओवाळते, भाऊ जर मोठा असेल तर बहीण त्याला नमस्कार करते, भाऊ काय करतो तर बहिणीला ओवाळणी टाकतो आणि बहीण काय करते तर तिथेच त्या भावाला गोडधोड करून जेवायला घालते. तर अशा पद्धतीने रक्षाबंधन हा जो सण आहे तर तो सण साजरा केला जातो. आता ह्याच्या मागे एक आध्यात्मिक दृष्टिकोन पण तो पण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या धर्मशास्त्रात काय सांगितलंय की आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्ती येतात ना त्या व्यक्तींबरोबर आपला देवाणघेवाण हिशोब असतो मागच्या अनेक जन्मांचा, आणि म्हणून एकामेकाला पण भेटलेलो असतो. जसं पती आणि पत्नी ह्याच्यामध्ये 50% देवाणघेवाण हिशोब आहे, तसं भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये सुद्धा 30% देवाणघेवाण हिशोब असतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण यात सांगितलं पण की मनुष्य जन्माचा जो उद्देश आहे ना तो काय आहे तर आपलं प्रारब्ध भोग बघून संपवणे आणि साधना करून हे जे जन्ममृत्यूचे चक्र आहे ना त्या चक्रातून आपली सुटका करून घेणे. मग जोपर्यंत हा देवाणघेवाण हिशोब संपत नाही ना तोपर्यंत आपली या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होत नाही. मग रक्षाबंधन जे आहे ना, रक्षाबंधन साजरा करण्यामागे हा उद्देश आहे की आपला जो देवाणघेवाण हिशोब आहे तर तो देवाणघेवाण हिशोब संपवणे हा त्याच्या मागचा एक निर्मळ असा उद्देश आहे. तो नेमका लाभ, आध्यात्मिक लाभ कसा करून घ्यावा? रक्षाबंधनाचा आध्यात्मिक लाभ करून घ्यायचा असेल ना तर त्यासाठी एक महत्वाचं काय आहे ना की आपल्या पुढे एक खूप सुंदर उदाहरण ते म्हणजे द्रौपदीचं. जेव्हा भगवान श्रीकृष्णाला त्याला बोटाला लागलो आणि रक्त आलं तेव्हा त्यांनी बांधण्यासाठी चिंधी मागितली नारद मुनींनी. द्रौपदीने कुठलाही विचार केला नाही आणि तिने काय केलं तर आपला जो भरजरीचे वस्त्र होतं अंगावरचं त्याचा जो पदर आहे त्या पदर तो फाडला आणि त्याचं ती चिंधी बांधली. मग इथून लक्षात काय घ्यायचं ना आपल्याला की आपला भाव जो आहे ना तसा भाव होता तो, तसा भाव आपण जर काही ठेवला ना तर निश्चितच आपल्याला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार आहे. कारण हा मुळात आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलाही जो सण आहे ना त्या सणामागे एक अध्यात्मशास्त्र आहे. प्रत्येक सणाच्या माध्यमातून आध्यात्मिक लाभ कसा होईल तर हे याच्यामध्ये पाहिलं जातं. मग आपण जेव्हा बहीण असो अथवा भाऊ आहे हे जर आध्यात्मिक लाभ आपल्याला जर घ्यायचा आहे मग भाऊ काय करू शकतो तर बहिणीला जी भेटवस्तू द्यायची आहे ना तर तिला आध्यात्मिक लाभ त्यातून होईल अशी सात्विक देऊ शकतो. जसं आध्यात्मिक काही ग्रंथ आहेत तर त्या प्रकारचे भेटवस्तू देऊ शकतो. बहीण पण काय करू शकते तर भावाकडून कसली अपेक्षा नाही करायची. म्हणजे आपण आधी काय बघतो ना की काही वेळा वस्तू अपेक्षा केल्या जातात ना तर कुठली अपेक्षा न करता भावाने जर दिलं आणि जे दिलं त्यात आनंद मानून जर आपण साजरा केला ना सण तो तर त्यातून ना बहिणीला सुद्धा आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार आहे आणि भावाने जर सात्विक भेटवस्तू दिली तर भावाला सुद्धा आध्यात्मिक स्तरावर लाभ होणार आहे. अच्छा. आणि दोघांची त्यातून साधना होणार आहे. तर मग अशा प्रकारे जर रक्षाबंधन साजरं केलं तर आपण नक्कीच लाभ होणार आहे. बरोबर. मग ह्यात नेमकं टाळायला काय हवं? आता जसं आपण म्हटलं की आपल्या हिंदू परंपरेमधला कुठलाही सण त्याचा केंद्रबिंदू असतो अध्यात्म. बरोबर. आपली आध्यात्मिक उन्नती, अध्यात्म हा त्याचा केंद्रबिंदू आहे. आता काय झालंय कुठलाही सण कसा साजरा केला जातो किंवा आता रक्षाबंधन आहे एखादं गेट टुगेदर सेलिब्रेशन, फॅमिली सेलिब्रेशन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामध्ये काय होतं ना हा अध्यात्माचा जो मुख्य जो दृष्टिकोन आहे सणामागचा तो कुठेतरी तो निघूनच जातो आणि फक्त मौज मजा करायची हेच राहतं. आपण आता टीव्हीवरती पण ऍड बघतो बघा, जाहिरातीमध्ये दाखवतात ना की चॉकलेट, बहीण भावाकडे चॉकलेट मागतीये किंवा बहीण भावाकडे काहीतरी महाग वस्तू मागतीये ती मग ती रुसतीये. अशा प्रकारचं पण म्हणजे आता काय झालं ना की एक नवीन पद्धती सुरू झालेल्या आहेत की भावाने हेच द्यायला पाहिजे तेच द्यायला पाहिजे अशा बहिणीच्या पण अपेक्षा असतात. मग इथे आपल्याला काय करायचंय ना की आपल्याला जर आध्यात्मिक स्तरावर साजरा करायचा आहे ना तर भावाकडनं कोणती अपेक्षा नको करायला. जे भाऊ देईल ना ते आपण स्वीकारायला पाहिजे.
हे जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने काय होईल ना, रक्षाबंधन आध्यात्मिक स्तरावर साजरा होईल. बरोबर. यातून मी आणि माझा भाऊ हे आम्ही ईश्वराच्या दिशेने चाललेलो आहोत. कारण रक्षाबंधनाच्या वेळी बहीण काय करते, तर भावाला चांगलं सुख मिळो, चांगलं आरोग्य मिळो, त्याचं सतत रक्षण हो, अशी बहीण पण प्रार्थना करते. आणि बहिणीवर कोणतेही संकट येऊ नये यासाठी भाऊ पण त्या दिवशी वचन देत असतो. तर हे लक्षात जर घेतलं ना, हा जो गाभा लक्षात घेतला आपल्या सणांचा, तर निश्चितच हे जे सण आहेत ना, ते आध्यात्मिक स्वरूपावर साजरे केले जातील. या सणाचं वैशिष्ट्य असतं ती म्हणजे तो म्हणजे धागा, म्हणजे एक धागा ज्याला आपण राखी म्हणतो. बरोबर. त्याचा सुद्धा जर आपण प्रवास पाहिला तर तो सुरुवातीच्या काळात म्हणजे ते खूप वेगळ्या प्रकारच्या, खूप वेगळ्या मोठ्या, त्याच्यानंतर आता ते अगदी छोट्या छोट्या मोत्यासारख्या, किंवा त्यात एवढी व्हरायटी. आता त्यात पण कुणी सोन्याचं बांधतं श्रीमंताच्या घरी, कोण चांदीची राखी असते. मग हा जो धागा आहे तो नेमका कसा असायला पाहिजे, किंवा मग आता हे जे वेगवेगळे त्यात प्रकार आलेले आहेत ते योग्य आहेत का, नेमकी राखी कशी असायला पाहिजे? आता जसं मगाशी म्हटलं की राखीचं मूळ नाव हे रक्षासूत्र असं आहे. आता हे राखीचं मूळ स्वरूप कसं होतं पूर्वी, रेशमी एक छोटं वस्त्र असायचं, त्या वस्त्रामध्ये तांदळाचे काही दाणे त्याच्यामध्ये घालायचे, ते वस्त्र त्यावरती गुंडाळायचं, रेशमी धागा घ्यायचा, तो त्या वस्त्राला बांधायचा दोन्हीकडनं, आणि त्याची राखी बांधली जायची. आता जे मोठे राजे रजवाडे होते ते काय करायचे, तर ते राखी बांधत असताना त्यांना त्यांच्या घरामध्ये रक्षाबंधन व्हायचं, त्यात ते सोन्याची राखी बांधायचे. कारण आपल्या भारतीयांमध्ये ना सोन्याचा प्रभाव हा प्रचंड आहे. मुळात सोनं हा धातू शुद्ध आणि सात्विक आहे, त्यामुळे त्याची पण राखी तिथे बांधली जायची. आता कालोखात काय झालं की जर तुम्ही मगाशी म्हटलात की विविध प्रकार आले राख्यांचे, आणि आता तर काही राख्या अशा की ज्याच्यामध्ये कार्टून असतं, देवतांची चित्र असतात, ओम सारखी चिठ्ठे असतात, शुभचिन्ह असतात, आणि कळत न कळत काय होतं की राखी बांधून दुसऱ्या दिवशी ते राख्या टाकल्या जातात, इथं सुद्धा कुठेतरी पडतात, कचऱ्यात जातात, आणि त्याचं कुठेतरी विडंबन होतं. म्हणून आपण काय करू शकतो ना, की या रक्षाबंधनाच्या या दिवशी राखी जी आपण बांधणार, म्हणजे बहिणींनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की राखी आपण जे निवडताना ती सात्विक आहे ना, हे आपण पाहणं आवश्यक आहे. की अशा भडक रचना किंवा मोठ्या मोठ्या राख्या की ज्याच्याकडे बघून चांगलं वाटत नाही, तर ज्या राख्यांकडे बघून आपल्याला चांगलं वाटतंय, ज्या राख्या सात्विक आहेत, ज्यावर देवतांची कुठली चित्र नाही आहेत, अशा राख्या जर आपण घेतल्या आणि अशा राख्या जर आपण बांधल्या तर निश्चितचपणे आपल्याला पण त्याचा आध्यात्मिक सर्व लाभ होणार. अच्छा. याच म्हणजे श्रावणी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाला आपण नारळी पौर्णिमा सुद्धा म्हटली जाते, म्हणजे या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. बरोबर. मग ही श्रावणी पौर्णिमा आणि ती नारळी पौर्णिमा यामध्ये नेमकं काय साम्य आहे, किंवा नारळी पौर्णिमेचं विशेष महत्व काय आहे? आता श्रावणी पौर्णिमेलाच ना नारळी पौर्णिमा असं म्हणतात. आपल्याकडे पण विशेषतः समुद्रकाठी म्हणजे कोकणात हे साजरं करतात हा सण, नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे काय, तर समुद्राला नारळ या दिवशी अर्पण केला जातो. आता आपल्याला माहिती की पावसाळ्यामध्ये समुद्र खूप खवळलेला असतो. हा जो खवळलेला समुद्र आहे त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडू नये आणि त्यांनी शांत व्हावं, यासाठी समुद्राप्रती कृतज्ञता या दिवशी व्यक्त केली जाते. जे मासेमार बांधव असतात किंवा ज्यांचा व्यवसाय हा समुद्राचे निगडीत आहे, जसं की मासेमारी तर आहेच, विविध व्यापारी असतात, जहाजाच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय असतो, तर ते काय करतात ना की समुद्राला नारळ अर्पण त्या दिवशी करतात. त्या माध्यमातून समुद्राला शांत राहण्याचं आवाहन करतात. त्याची कृपा, समुद्र देवतेची कृपा ही आपल्यावर राहावी याचं त्या माध्यमातून ते आवाहन करत असतात. मग या नारळी पौर्णिमेचं आपण आध्यात्मिक महत्व जे आहे, म्हणजे आध्यात्मिक लाभ कसा आपण घेऊ शकतो? आता इथे एक लक्षात काय घ्यायचं ना, की आपलं जे पृथ्वीचं संचालन आहे ना, ते पृथ्वीचं संचालन करण्यामध्ये समुद्र देवता, आपण समुद्राला देवता असं म्हणतो, समुद्र देवतेचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण आहे. आपण हे बघितलं की समुद्र मंथन झालं, त्यातनं अनेक रत्न बाहेर पडली. म्हणजे समुद्र हा रत्नांची खाण आहे. आज आपण अगदी आजच्या जे बघितलं तर वेगवेगळी खजिनं असतील, ऑइल असेल, ते सगळं आपण कुठून बाहेर येतं, समुद्रातूनच बाहेर येतं. म्हणजे समुद्र हा खरोखर आपल्याला खूप कृपा करत असतो.
ऊन आणि समुद्र म्हणजे सूर्याची तपती किरणं, त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि त्या बाष्पीभवनामुळे काय होतं, ढग तयार होतात आणि पुन्हा पाऊस पडतो, की जो पाऊस आपल्यासाठी खूप आवश्यक असतो. बरोबर. म्हणजे आपल्या जीवनामध्ये समुद्र असो, नद्या असो, यांचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. वरुण देवता म्हणजे काय, जी पाऊस पाडणाऱ्या देवता तिला वरुण देवता म्हणतात. So, आपण जेव्हा समुद्राचं पूजन करतो ना, तेव्हा त्या वरुण देवतेची आपल्यावर कृपा होते. वरुण देवतेची कृपा जर आपल्यावर झाली तर निश्चितच तो जो समाज आहे तो सुखी समृद्धी होतो. आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे ना, की ह्या नारळी पौर्णिमेच्या माध्यमातून किंवा आपण समुद्राला जे नारळ अर्पण करतो, आता इथे पण तो काही जण काही ठिकाणी आपण लक्षात येतं की नारळ फेकतात. तो आपल्याला फेकायचा नाहीये. तो नारळ जो आहे तो आपल्याला भक्तिभावाने अर्पण करायचा आहे. तो अर्पण करताना समुद्र देवतेला प्रार्थना करायची आहे की समुद्र देवते तुझी कृपा आमच्यावर राहू देत, आमचं रक्षण कर, की त्यांना प्रार्थना करायची. आणि ही प्रार्थना करून आपण त्याला नारळ अर्पण केला तर निश्चितच, जसं आपण अध्यात्मातलं शास्त्र आहे, वचन आहे की भाव तिथे देव आहे, तर निश्चितच त्याची आपल्यावर कृपा होते. आपल्याकडे पण बघा ना, जेव्हा कधी पूर येतो ना, पुराचं पाणी जेव्हा येतं, गावामध्ये येतं, तेव्हा ना नदीची ओटी भरण्याचं शास्त्र आहे. बरोबर. किंवा नवीन जेव्हा पाणी येतं तेव्हा नदीची ओटी भरण्याचं शास्त्र, त्याच्या मागे पण हेच तर कारण आहे की त्या जलदेवतेची कृपा आमच्यावर राहायला पाहिजे. कारण पाणी हे जीवन आहे असं म्हणतो. बरोबर. आपल्या शरीराचं 70% पाणीच आहे ना. मग ह्या जलदेवतेची कृपा जर आपल्याला राहिली तर आपलं जीवन, समाज जीवन हे अगदी सुरक्षित राहील, चांगलं राहील. यासाठी निश्चितच आपण ह्या नारळी पौर्णिमेचा आपण लाभ घेऊ शकतो. नक्कीच. आपण आता रक्षाबंधनाकडून आपण थोडं नारळी पौर्णिमेकडे आलो, पण शेवटाकडे जाताना अजून मला आत्ताच्या रक्षाबंधनासंदर्भात तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की रक्षाबंधन म्हणजे भावानं बहिणीचं रक्षण करावं, यासाठी बहीण भावाला राखी बांधते आणि त्यानं ते म्हणजे तिच्या रक्षेचं त्यानं स्वीकारलेलं असतं, तिची रक्षा करण्याचं. पण आजचा समाज किंवा आज आपण बघितलं तर बहीण म्हणजे तिनं स्वतःची रक्षा स्वतः करावी, म्हणजे अशी आज व्यवस्था का नाही, म्हणजे असायला पाहिजे का? किंवा पूर्वी कसं असायचं, एकत्र कुटुंब पद्धती असायची, मुलींची संख्या खूप जास्त असायची. एखाद्या बहिणीला 2-2 भाऊ असायचे, 2-2, 3-3 भाऊ असायचे, 2-2, 3-3 बहिणी असायच्या. आता कुटुंब व्यवस्था मर्यादित झाली आणि अगदी एखाद्या माणसाला एकच मुलगी असते, तिला भाऊ नसतो, किंवा एखाद्याला एकच भाऊ असतो. अशा वातावरणामध्ये बहिणीचं रक्षण भावानं करण्यापेक्षा स्वतः बहिणीनं ते केलं पाहिजे, अशी समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते का, किंवा व्हायला पाहिजे का? निश्चितच खूप छान तुम्ही हा विचार मांडलाय. म्हणजे आजच्या काळानुसार आपण जर बघितलं तर आजच्या काळामध्ये राष्ट्र आणि धर्माची जी स्थिती आहे तर ती जी स्थिती आहे त्यावेळेस केवळ जे बहिणीच नाही तर भावानी पण स्वतः रक्षण करण्यासाठी आज सक्षम होणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे काही उदाहरण आपल्यासमोर आपण बघतोच ना. आज जर आपण पाहिलं तर दर 8 मिनिटाला एका मुलीवर आणि महिलावर अत्याचार होतोय. ही स्थिती आपल्या देशाची आहे की ज्या देशामध्ये आपल्याला नारीचं पूजन केलं जातं, यत्र नारीस्तु पूजनते तत्र रमन्ते देवता असं म्हणतात. जिथे नारीचं पूजन होतं तिथे देवता रममाण होतात. आज त्याच देशामध्ये महिलांवरचे अत्याचाराची परिसीमा केवळ आपल्या देशात नाही, जगभरात ही स्थिती आहे, ती वाढत चाललेली आहे. अगदी आता जर आपण बघायचं म्हटलं तर मुलींना खोट्या प्रेमामध्ये फसवण्याच्या घटना या कितीतरी सुरू आहेत. बरोबर. की जेव्हा मुलीला कळतं की आपण फसतो तेव्हा सगळी वेळ निघून गेलेली असते. आज लाखो हिंदू मुली याला बळी पडतायत. राजस्थानमधल्या एका मुलाचं उदाहरण, राजस्थानमधला एक व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये 40,000 हिंदू मुलींचे, महिलांचे फोटो सापडले, आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. आणि तो कुठे पुरवत होता तर तो पाकिस्तानमध्ये त्याचं कनेक्शन होतं. खूप लांब जायची गरज नाही. आपल्याच अमरावतीमध्ये दर्यापूर आहे, त्या दर्यापूरमध्ये फयान अहमद नावाचा मुलगा की त्याच्याकडे 100हून अधिक हिंदू मुलींचे असे चित्र सगळे सापडली. कोल्हापूरमध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत. लक्षात कसं येतं ना की आज मुलांनी आणि मुलींनी दोघांनी सक्षम होणं खूप आवश्यक आहे. आता काही दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये एक घटना घडली की एका हिंदू मुलाला काय सांगितलं की तुला बकरा हलाल करताना पाहायचंय का, तू कधी बघितलास का? त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्याला बोलवलं भेटायला, आणि तो जेव्हा भेटायला बोलवलं तेव्हा तिथे 3-4 मुलं होती ती
अन्य समाजाची. त्यांनी काय केलं तर त्या हिंदू मुला विचारलं, तुला बघायचं का बकरा कसा हाल करतात? तो म्हणला, हो मला बघायचंय. तर तिथे त्याच्या गळ्यावर चाकू फिरवला आणि तो मुलगा काहीच करू शकला नाही. म्हणजे इथे लक्षात काय येतं ना, की आज आपल्याला स्वतःचं रक्षण प्रत्येकाला स्वतःला करणं आवश्यक आहे. आज मी ह्या तुमच्या माध्यमातून, आर न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना आवाहन करेन की आपल्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी आधी तिला स्वतःचं रक्षण स्वतः करता येऊ दे. त्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आहे. अनेक संघटना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतात, विनामूल्य शिकवतायत. हिंदू जनजागृती समिती असेल तर ते आपल्याला विनामूल्य प्रशिक्षण देते. अवश्य ते त्यामध्ये जावा. बहिणींना पण मला हेच सांगायचंय की आज केवळ तुम्हीच नाही, तुमचे भाऊ पण असुरक्षित आहेत. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणी सुद्धा भावाच्या मंगलासाठी प्रार्थना करतात ना, कामनेसाठी, त्यांचं आयुष्य चांगलं राहण्यासाठी, आरोग्य चांगलं राहण्यासाठी. तर मग आज बहीण आणि भाऊ या दोघांनीही स्वतःचं रक्षण स्वतः केलं तर ते समाजाचं रक्षण करू शकतील आणि तर ते राष्ट्र आणि धर्माचं रक्षण करू शकतील. आणि म्हणून ह्या जे रक्षाबंधनाच्या निमित्ताने मला खरं हाच संदेश द्यावासा वाटतो की स्वतःचं रक्षण स्वतः करण्यास सिद्ध व्हा. कारण आपण जर येणारा हा जो काळ बघतोय, युद्ध काळ आहे, कधी युद्ध सुरू होईल सांगता येत नाहीये. आणि एकदा युद्ध सुरू झालं की मग आपलं रक्षण आपल्यालाच करावं लागतं, हा आपला इतिहास सांगतो. बरोबर. तर त्यासाठी आपण सिद्ध व्हा. यावेळची यावेळची जी रक्षाबंधनाची भेट असेल ती भेट हीच द्या की एकामेकाला आपल्याला स्वसंरक्षण कसं घेता येईल यासाठीच नियोजन करा. आपल्या कुटुंबाचं रक्षण आपण केलं तर आपण आपल्या समाजाचं आणि गावाचं निश्चित रक्षण करू शकतो. यासाठी सिद्ध व्हा. एवढंच मला असं निमित्ताने सांगायचं. नक्कीच. आपण रक्षाबंधनाच्या पवित्र सणापासून सुरुवात करून आजचं म्हणजे सूत्र काय असायला पाहिजे रक्षेचं, इथपर्यंत आपण चर्चा केली आणि आपण दर्शकांना योग्य तो सल्लाही दिला. आपण इथं आलात आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपली ही सखोल चर्चा झाली, यासाठी आमच्या दर्शकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.